तर आत्तापर्यंत एकूण राज्यामध्ये 30 जिल्ह्याला याचा फटका बसलेला आहे। साधारणतः 195 तालुके यामध्ये बाधित असून साधारणतः 654 महसूल मंडळाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। राज्यात प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 62,17,540 एकराच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं या सर्व परिस्थितीवरती तिघांचंही लक्ष या सर्वांनी आम्हा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे राज्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः दौरे करतायत, शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करतायत। मी आपल्या माध्यमातून राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की ज्यांचं या पावसामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांच्या शेतीच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे संपूर्ण नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याला निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं ही मदत केली जाईल। दादा सर, पण एकीकडे विरोधी पक्षातले जे आमदार आहेत ते मात्र कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी जी आहे ती सातत्याने करतात। तुमच्या पक्षातले जे देखील मराठवाड्यातले आमदार अजित पवारांना भेटले त्यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्या सगळ्याला संपूर्ण परिस्थितीचा एक अंदाज घेऊन आपल्याला माहिती आहे की पाऊस तर अजूनही पडतोय, पाऊस अजूनही थांबलेला नाही आणि पाऊसही एकदम पडतोय, तो एकदम जोरात प्रमाणात पडतोय। त्यामुळे एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार करून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निश्चित प्रकारे निर्णय घेतील। सरकार पंचनामे जिथे जिथे नुकसान झाले तिथे पंचनामे करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग मोठ्या प्रमाणामध्ये करतोय। कुठेतरी महायुती सरकार मराठा आरक्षणाला घेऊन दुमत दिसत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की नोंदी मराठ्यांच्या झाल्या तर त्यांना प्रमाणपत्र द्या, तर छगन भुजबळ एकीकडे ओबीसींची सभा घेतात। मी तुम्हाला सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री असू द्या, दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या किंवा आमचं जे सरकार आहे हे कुठल्याही ओबीसी असू द्या, मराठा समाज असू द्या, दोन्ही कुणावरती अन्याय करणार नाही, जे योग्य आहे त्या प्रमाणामध्ये करेल। चिंतन शिबिराच्या ठिकाणी बॅनर झळकले आहेत, दादा ताई एकत्र या, काय वाटतं? अजून मी तिकडे गेलेलो नाही त्यामुळे मला मी काय अजून ते पाहिलेलं नाही, त्यामुळे मी अजून पाहिलेलंच नाही किंवा मी बघितलेलंच नाही, यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं बरोबर वाटत नाही। जयंत पाटील यांच्यावर जी टीका केली होती त्याच्या निषेधार्थ आज मोर्चा निघत आहे जतला। जयंत पाटलांच्या संदर्भात खालच्या पद्धतीची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे। राजाराम बापू आणि त्यांच्या म्हणजे जयंत पाटलांची आई असंच सगळं काहीसं काढलं। मला या बाबतीमध्ये मी खरंच सांगतो, मी रात्री उशिरा बाहेरगावी होतो, रात्री उशिरा आलो ना, आज सकाळी पुण्यावरून इकडे आलोय, त्यामुळे मी काय ते पाहिलेलं नाही। परंतु कुणीच कुणावरती निश्चित प्रकारे टीका टिप्पणी किंवा वैयक्तिक कुणीच कुणावरती बोलू नये। सर, तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ, ते मात्र म्हणतात की बीडमध्ये जो हिंसाचार झालाय त्याला शरद पवार कारणीभूत आहेत, शरद पवार पुरस्कृत हा सगळा हिंसाचार होता। या बाबतीमध्ये भुजबळ साहेब पण मला वाटतं आहेत, आपण ह्या बाबतीत भुजबळ साहेबांना जर हा प्रश्न विचारला तर बरं होईल। ओला दुष्काळ संदर्भात विशेष पॅकेज देण्यात जाहीर या बाबतीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा अंदाज हा राज्यातला सगळा घेतला जाईल आणि घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रिमंडळातले सगळे ज्येष्ठ सहकारी म्हणजे त्या बाबतीमध्ये तो विचार करतील। शेतकऱ्यांना कुठे नाराज करणार नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं आहे। शेवटी आमचं बेस सगळ्यांचा शेतकरी आणि ग्रामीण भागामध्ये आज जो शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणं, त्यांना पाठिंबा देणं सरकारचं आमचं कर्तव्य आहे। धन्यवाद।